व्यवस्थितरित्या कसं सोडवायचं ते बघूया. तर सुरू करूया. यामध्ये तुम्हाला लेफ्ट साईडला ही सेशन्स दिसतील. सेशन 1 या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर तुम्ही पाहिजे ती लँग्वेज इथे सिलेक्ट करू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर इंग्लिशमध्ये आपण हे व्हिडिओ बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला लॅब हे जे आहे ते निवडायचं आहे. त्यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस तुम्हाला दिलेली. टायपिंग प्रॅक्टिसला क्लिक करा. स्टार्ट एक्झाम करा. नेक्स्ट करा. आणि या ठिकाणी वरती जे टायपिंग साठी जे टेक्स्ट दिलेले आहे बघा, ते तुम्हाला टाईप करायचे. या ठिकाणी जे स्पेस एफ स्पेस प्रत्येक कॅरेक्टर नंतर स्पेस दिलेला आहे. म्हणजे एक कॅरेक्टर प्रेस करायचा आणि स्पेस बटन दाबायचं, परत दुसरा कॅरेक्टर प्रेस करायचा आणि स्पेस दाबायचं. मित्रांनो, यामध्ये जर अशा काही चुका झाल्या तर ह्या चुका तुम्हाला क्लिअर करता येत नाही. बरीच मुलं बॅकस्पेस प्रेस करत बसतात, ह्या चुका क्लिअर होत नाही. त्यामुळे इथे जे चुकलं ते सोडून द्यायचं, कंटिन्यू करायचं पुढचे जे वर्ड आहे. आणि या ठिकाणी हे जे अंडरलाईन च्या वरती जे वर्ड दिसतंय ते तुम्हाला इथे टाईप करायचं आणि स्पेस दाबायचं. परत अंडरलाईनच्या वरती एफ आला, एफ स्पेस जे स्पेस. तर अशा प्रकारे हे टायपिंग तुम्ही पूर्ण करून घ्या. इथे तुम्हाला वरती वर्ड पर मिनिट तुमचा स्पीड कळतो, किती वर्ड काउंट झाले, वर्ड किती टाईप झाले, किती टायमर झाला आणि किती चुका झाल्या हे तुम्हाला इथे सगळा रिपोर्ट दिसतो. हे झाल्यानंतर इथे करायचं तुम्हाला सेव्ह केल्यानंतर करायचंय ओके. एंड एक्झाम करायला. आणि आता आपण बघूया नॉलेज चेक. तर टायपिंग झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नॉलेज चेक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. स्टार्ट एक्झामला क्लिक केल्यानंतर थोडंसं इथं वेट करायचं, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आता क्वेश्चन बघा. पहिला नॉलेज चेक मधला पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग बटन्स ऑन द लॅपटॉप इज द पॉवर बटन. तर या ठिकाणी लॅपटॉपचे काही बटन्स दिले, तर यामध्ये पॉवर बटन कोणतं आहे लॅपटॉपचं, तर हे आहे बघा. पहिला आन्सर याचा आहे बरोबर. त्यानंतर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॉम. रॉमचा फुल फॉर्म काय, तर रीड ओनली मेमरी हा रॉमचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर विच की ऑन द कीबोर्ड विल यू प्रेस आफ्टर एंटरिंग द पासवर्ड. तर पासवर्ड टाईप केल्यानंतर आपण कीबोर्डवरची कोणती की प्रेस करतो, तर ही की प्रेस करत असतो, एंटर नावाची. तर पहिला आन्सर याचा करेक्ट आहे. पुढे आहे युअर फ्रेंड हॅज रिक्वेस्टेड you to share your internet data with him. Which option would you select to share your internet? तर त्या इमेज मध्ये क्लिक करून पाहू शकता तुम्ही की तुमच्या मित्राला तुम्हाला इंटरनेट शेअर करायचं आहे. मग यामध्ये कोणता ऑप्शन करेक्ट आहे, तर पोर्टेबल हॉटस्पॉटद्वारे आपण इंटरनेट शेअर करतो. सी ऑप्शन याचा करेक्ट आहे. तर सी इज आन्सर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हेल्प अस टू नाव that our laptop desktop is connected to internet. तर यामध्ये कोणता ऑप्शन आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला हे कळतं की डेस्कटॉप किंवा लॅपटॉप नेटवर्कला कनेक्ट आहे म्हणून. तर नेटवर्क मध्ये आपण जर गेलो तर आपल्याला हे कळतं. तर ए ऑप्शन याचा आन्सर आहे. तर ऑप्शन ए इज करेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले प्रश्न इथं पूर्ण झाले नॉलेज चेक. तर आता हा मेसेज आलाय, पूर्ण प्रश्न झाले, एंड करा, यस करा. हे जे एंड एक्झाम आहे हे या ठिकाणी टाईप करायचं असतं तुम्हाला आणि त्यानंतर कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आणि ओके करायचं. तर इथे तुम्हाला स्कोअर बघायला मिळतो, किती स्कोअर आलाय त्यामध्ये. त्यानंतर पुढे आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. बघूया. पहिला प्रश्न यामध्ये, अ डॅश डॅश इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यूज फॉर स्टोरिंग अँड प्रोसेसिंग डेटा अँड इन्फॉर्मेशन. कॉम्प्युटरमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी कोणतं डिव्हाइस आहे की ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो, प्रोसेस करतो, ते आहे कॉम्प्युटर. तर याचं उत्तर आहे कॉम्प्युटर. पुढे आहे, विथ द हेल्प ऑफ अ कॉम्प्युटर यू कॅन डू ऑल द फॉलोइंग थिंग एक्सेप्ट. तर या चार पैकी कोणतंही काम आहे की जे आपण कॉम्प्युटरद्वारे करू शकत नाही. तर चौथं उत्तर याचं, यू कॅन ट्रॅव्हल फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कीबोर्ड, माउस, मॉनिटर अँड सिस्टीम युनिट कलेक्टिव्हली ऑल्सो नाव ॲज. तर हे सर्व हार्डवेअरचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश इज अ पॉइंटिंग डिव्हाइस.
तर या चार पैकी कोणतं पॉइंटिंग डिव्हाइस आहे? तर माऊस हे पॉइंटिंग डिव्हाइस आहे. मित्रांनो, प्रश्न वाचून करत जा, नुसते उत्तर बघू देऊ नका, तर नुकसान तुमचं होईल पुढे परीक्षेमध्ये. डॅश डॅश इज अ बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर दॅट हेल्प द कम्प्युटर टू मॅनेज इट्स इंटरनल रिसोर्सेस. तर सिस्टीम सॉफ्टवेअर हे कसं सॉफ्टवेअर आहे? ते कम्प्युटरच्या बॅकग्राऊंडला चालू असतं आणि कम्प्युटरचे सगळे रिसोर्सेस मॅनेज करत असतं. सिस्टीम सॉफ्टवेअर या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी आपली ही टेस्ट पूर्ण झाली आहे. येस करा, एंड एक्झाम या ठिकाणी टाईप करा आणि त्यानंतर कन्फर्म करा, ओके करा. तर अशा प्रकारे आपलं एक सेशन पूर्ण झालंय. पूर्ण झाल्यावर हा असा आपल्याला मेसेज येतो, 1 मार्क या ठिकाणी आपल्याला मिळालाय. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आपण पुढच्या सेशन मध्ये.